हॅलो एव्हरीबडी, सर्वांना चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बकासुरासारखे चॉकलेट खाऊन जर तुमच्या दातामध्ये सेन्सिटिव्हिटी वाढली असेल तर हे ऐका. सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सेन्सिटिव्हिटी होते कशामुळे. तर दाताचा जो वरचा लेअर असतो, ज्याला इनॅमल म्हणतात, तो घासला चालला गेला असतो आणि खालचं डेंटिन आणि त्याच्यासोबतच नर्व्स एक्सपोज होतात. त्यामुळे आपण कोणतंही गोड किंवा थंड गरम कोणत्याही गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला दातामध्ये एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी किंवा झिंझिण्या आल्यासारखं वाटतं. ते अवॉइड करण्यासाठी आपण जे हार्ड ब्रशिंग करतो किंवा सिट्रस फ्रूट्स खातो, जसं की मोसंबी वगैरे, आणि कोल्ड ड्रिंक, या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातून 4 ते 5 वेळा कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्या गुळण्या करायच्या. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या डेंटिस्टला व्हिजिट करा आणि ते जे काही ट्रीटमेंट रेकमेंड करतील ते कंटिन्यू करा विथ डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट. डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट हे 7 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी मॅक्स टू मॅक्स वापरलं जातं. त्यानंतर तुम्ही ते डिस्कंटिन्यू करून आपलं जे नॉर्मल टूथपेस्ट आहे ते वापरा. थँक्यू.